नमस्कार शेतकरी मित्रांनो. 30 जूनच्या आत कर्जमाफी नाही झाली तर बच्चू कडू यांचा पुढचा प्लॅन. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, लास्टपासून बघा. दररोजचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात एकच विषय चर्चा जोरात सुरू आहे, ती म्हणजे शेतकरी कर्जमाफी. सरकार आणि शेतकरी नेते यांच्यात चर्चेच्या फेऱ्या झडत आहेत. पण जर दिलेल्या मुदतीत शब्द पाळला नाही तर काय होईल, या प्रश्नाचं उत्तर आता समोर आलं आहे. शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सरकारला एक गंभीर इशारा दिला आहे. रेल्वे चाक थांबवण्यापासून ते गनिमी काव्यापर्यंतच्या या लढ्याची पुढची दिशा काय असेल, हे जाणून घेणे प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया पुढचं नेमकं काय होणार आहे. तर शेतकरी आंदोलनाच्या पलटावर आहेत. कर्जमाफीचे ठोस निर्णय. नमस्कार. आपल्या सर्वांना माहिती आहेच की मागील काही काळात शेतकऱ्याचे अभूतपूर्व आंदोलन झाले. या आंदोलनाची धग इतकी होती की जे सरकार कर्जमाफीचा विचार 2029च्या निवडणुकीत करेल असं वाटलं होतं, त्या सरकारला तातडीने हालचाली कराव्या लागल्या. 30 जून निर्णायक तारीख आहे. तर शेतकरी मित्रांनो, सरकार हालचाली करत असलं तरी शेतकऱ्याच्या मनात सरकारने शब्द फिरवला तर ही शंका कायम आहेच. याच्या मुद्द्यावर आमदार बच्चू कडू यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. पत्रकारांनी जेव्हा त्यांना विचारले की 30 जूनपर्यंत कर्जमाफी झाली नाही तर काय होईल, तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर सरकारची झोप उडवणारे आहे. बच्चू कडू यांच्या शब्दात सांगायचे तर, जर 30 जूनच्या आत कर्जमाफी नाही झाली तर रुळावर माणसं दिसणार नाहीत, पण रेल्वेचे एकही चाक पुढे सरकणार नाही. हा एक नवीन चमत्कार देशाला पाहायला मिळेल. तर सरकारला काय इशारा देण्यात आला आहे? बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये प्रत्यक्ष त्याने सरकारला स्पष्ट शब्दात सुनावले आहे की तुम्ही कितीही पोलीस बळ वापरा किंवा यंत्रणा लावा, एकदा शेतकऱ्याचे ठरवलं तर रेल्वे रोखणं कुणालाच शक्य होणार नाही. सध्या फक्त ट्रेलर दाखवला गेला आहे, पण पिक्चर अजून बाकी आहे. बच्चू कडू यांनी सांगितले की आंदोलनाची खरी रणनीती अजून उघड केलेली नाही. हा गनिमी कावा सरकारला भारी पडू शकतो. जर सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला तर 1 जुलैला संपूर्ण महाराष्ट्र शेतकऱ्यासाठी पेटून उठेल, असा कडक इशारा देण्यात आला आहे. तर मित्रांनो, दररोज व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.